नमस्कार. नमस्कार. तर बोरबद्दल माहिती पाहिजे होती सर थोडी. तशी तुम्हाला बोरमध्ये सगळे ओळखतातच चांगले. किंगमेकर आणि काय 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 बोरबद्दल माहिती ऐकणाऱ्यांसाठी हे काही नवीन नाही, पण जे काही बोर समजत नाही यांच्यासाठी एक बोरचं मी एक थोडक्यात एक्सप्लेन करतो. बोर हे एक शेळी राहिलेलं नाही. हां. बोर एक खूप चांगली अशी एक व्यवसाय करून देणारी, आपल्याला उत्पन्न मिळवून देणारी एक मशीन झालेली आहे. बरोबर, बरोबर. बोरची व्याख्या आणि बोरवरती हजारो कुटुंब जगायला लागले. आपण एखादा प्रवास करताना जे आपल्याला एक टोक गाठायचं असतं, आपल्याला जे शेवटचं स्थान मिळवायचं असतं, शेळी व्यवसायातील हे सर्वात लास्ट स्थान आहे ते म्हणजे बोर. बोर शेळ्यांच्याबद्दल अनेक युट्यूबमध्ये तुम्ही माहिती दिलेलीच आहे की बोरमध्ये काही चांगल्या गोष्टी जेणेकरून त्यांच्यामध्ये जुळी पिल्लं देण्याचे गुणधर्म आहेत, त्याच्यामध्ये वजन वाढ खूप चांगली मिळते, कुठल्याही वातावरणामध्ये ते तग धरतं, जास्तीत जास्त ते पिल्लं देतं, सतत पिल्लं देतं. या तर गोष्टी तुम्ही अनेक व्हिडिओमध्ये केलेल्या आहेत. मी ते सांगतोच आहे. आम्ही 27 वर्ष 28 वर्ष ही बोर शेळी पाळतोय. पण बोर हे जसं सांगितलं की तुम्हाला एक खूप चांगलं असं साधन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करू शकता. सध्याच्या काही वर्षांमध्ये सर मी बघतोय की बोरचे फार्मर्स भरपूर वाढलेत. आणि त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, बाकी नॉर्मल जे फार्मर्स आहेत ना सर, त्यांना पण बोर करायचे. पण काही लोक बोरचे रेट इतके हाय झालेत ना सर, भरपूर हाय म्हणजे नॉर्मल फार्मरला ते जमणारच नाही, इतके हाय. त्याच्या मागचं रिझन काय सर, मी एवढा सांगतो, रेट महाग का सर? बाजारपेठेमध्ये उपलब्धता. हम्म. जर तुमच्याकडं असंख्य बोर असते आणि ज्यावेळेस होतील त्यावेळेसची आणि आत्ताची परिस्थिती खूप आहे, तर पूर्ण भारतभर जर तुम्ही पिल्लं देणाऱ्या शेळ्यांची संख्या मोजली बोरची, तर माझ्या मते 5,000 असेल. ओके. आमच्याकडंच त्याचं काही रेकॉर्ड आहे जे आम्ही पुढे विकलेत. आमच्याकडे आता 4,700 वगैरे अशी सिरियल चाललेली, म्हणजे आमच्याकडे आतापर्यंत 5,000 पिल्लांनी जन्म दिला. जसं आमच्या इथून घेऊन काही लोकांनी पुढे पैदास घेतली असेल, तर माझ्या मते 5,000 ही संख्या आपल्या पूर्ण भारतभर बोर या शेळ्यांची असेल. आणि मागणी ही त्याच्या कितीतरी पटीने जास्त असेल. तर पूर्वी काय व्हायचं की बोर लोकांच्या पर्यंत इतक्या प्रमाणात पोहोचलं नव्हतं, बोरचं काही महत्व माहित नव्हतं. आता सोशल मीडियामुळं ते इतके इझी आणि इतक्या लोकांच्या पर्यंत पोहोचतंय. व्यवसायामध्ये आपल्याला सुरुवात करताना प्रत्येकाचं स्वप्न होतं की मी काही दिवसानंतर मी इतर शेळ्या पाळीन आणि बोर करेन. बोरच्या दराबद्दल मी अशी माहिती देतो. निमकर साहेबांनी हे बोर भारतात इम्ब्रिओ आणले आणि ते 1993 साली आपल्याकडे भारतात बोर तयार केलं. तर ते बोरचे इम्ब्रिओ आणून आपल्या इतर शेळ्यांच्या मध्ये, शिरोई शेळ्यांच्या मध्ये त्याचं ट्रान्सफर करून त्याच्यामध्ये पिल्लं तयार केली. हा जो खर्च आहे, हा साधारण खर्च नव्हता, तर तो 1993 साली साधारण एका पिल्लाला 1.5 लाख रुपये खर्च आला होता. म्हणजे काय की या संस्थेने, आमच्या संस्थेने खूप काही असं त्याच्यामध्ये पण स्ट्रगल केले, खूप काही असे खर्च केलेले आहेत. आम्हाला ते पिल्लू तयार करायला, प्युअर पिल्लू तुम्हाला विकायला आम्हाला तुम्हाला त्या दराच्या खाली परवडत नाहीये. तर तुम्हाला जर प्युअर बोर घ्यायचा असेल आणि तुम्हाला त्याचा खर्च जास्त असेल, मी त्याचं थोडक्यात उदाहरण देतो. तर बघा, तुम्ही एक देशी शेळी घेतली आणि समजा प्युअरचा बोकड घेतला, तर पहिल्यांदा तुम्हाला रेकॉर्डनुसार 50% मिळतं, ज्याच्यामध्ये आईचे 50% आणि बापाचे 50% असतात. त्या 50% मध्ये परत प्युअर बोरचा क्रॉस केला, त्यामध्ये 75% होतं. तुम्हाला नंतर नंतर ते बोकड पण चेंज करावं लागतात, कारण त्याचे वंशावळ येते. मग तुम्हाला ते 6, 7, 8 पिढी नंतर ते 93-96% असं होतं. म्हणजे इतकी पिल्लं तयार करायसाठी तुम्हाला अनेक वर्ष त्याच्यामध्ये काम करावं लागतं, अनेक माद्यांची संख्या तेवढी पाहिजे असते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्युअरचे अॅनिमल तुमच्या फार्मवरती तयार होतं. आणि हे जे तयार केलेले अॅनिमल आहे, तुम्ही 50%, 75%, 87%, 93%, 96%, 98%, हे सगळं तयार केलेलं ब्रीड तुम्हाला आत्ता घेऊन जायचे, जे तुम्ही त्याचे जास्त रेट बोलता. आणि जे कमी रेट आहेत ते 50%, 75% तुम्हाला कमीमध्ये मिळतं. हे एक कारण आहे की त्याचं दर इतर शेळ्यांच्या तुलनेत जास्त आहे. दुसरं कारण असं आहे की तुम्ही जो जास्त खर्च करणार आहे,
हे खूप मोठं साधन आहे ज्याच्यापासून तुम्हाला त्याची उत्पत्ती मिळणार आहे. एक बोकड समजा तुम्ही 25 मध्ये संकरणी वापरला. एका वेतामध्ये साधारण ते 35 ते 40 पिल्लं देतं. आपण आता एक वेत साधारण 8 महिन्याचं समजतो आपण देशी शेळ्या, बोर शेळ्यांच्या मध्ये. 2 वर्षामध्ये 3 वेतं देतं. म्हणजे तुम्हाला ते 120 पिल्लं साधारण 2 वर्षामध्ये 60 पिल्लं तुम्हाला एका वर्षामध्ये देतं. 60 पिल्लामध्ये काही मरतूक पिल्लं झालेली, अबॉर्शन झालेली सोडून जरी तुम्ही 50 पिल्लं पकडली, एका बोकडापासून तुम्हाला एका वर्षाला 50 पिल्लं मिळणार आहेत आणि तुम्ही तो बोकड साधारण 5 ते 8 वर्ष तो ब्रीडिंगसाठी वापरू शकता. म्हणजे तुम्हाला ते साधारणतः 250 ते 500 पिल्लं जन्माला घालतो. हा तो बोकड त्याचं कार्य करतो. आता प्रत्येक बोकडापासून झालेली जी पैदास आहे, ते कुठल्याही शेळ्या असू द्या, त्या प्रत्येक पिल्लापासून होणाऱ्या पैदाशीमध्ये प्रत्येकी जरी 4 किलो वजन जास्त मिळालं, तर तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन करा की तुमच्याकडे जे 250 ते 500 पिल्लं जन्माला येणार आहेत, तर ते पिल्लं तुम्हाला मटण म्हणून व्यवसाय करणार असाल, बकरी ईद म्हणून व्यवसाय करणार असेल, पैदाशीसाठी म्हणून पाळणार असेल, तर तो हा फायदा तुम्हाला बोकड करून देतो. तुम्ही जी गुंतवणूक केलेली असते बोकड, त्याची गुंतवणूक केलेली जी रक्कम असते, माझ्या मते तो बोकड त्याच्या अख्ख्या आयुष्यामध्ये त्याच्या कितीतरी 10 पटीनं तो तुम्हाला जास्त उत्पन्न मिळवून देतो. त्यामुळं मी शेतकऱ्यांना अशी विनंती करतो की तुम्ही बोकडामागची किंमत न बघता त्या बोकडातली असणारी वंशावळ आणि त्याच्यातली पैदाशी क्षमता ही जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही पैसे जास्त टाकणार आहात तर ते तुम्हाला जास्त पैसे कमवण्यासाठी. तुम्हाला पैसे कमवायचेच नसतील, तुम्हाला पैसे जास्त तुमचे शेळ्यांची गुणवत्ता वाढवायचीच नसेल, तर तुम्ही रक्कम टाकू नका. तुम्हाला जर तुमचा फार्म अपग्रेड करायचा असेल, तर मी सांगेन की तुम्हाला बोरमध्ये गुंतवणूक जरूर करा. माझे बरेच पुढचे प्रश्न होते सर. मला वाटतंय त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही या 5 मिनिटांमध्ये देऊन टाकली की बोर कटिंगसाठी का यूज होत नाही किंवा बोरसाठी असं लोकल मार्केट का नाहीये, कारण सगळे ॲनिमल्स मार्केटमध्ये जातात. पण बऱ्याच लोकांचे असे क्वेश्चन्स आहेत की बोरसाठी कुठे मार्केट आहे का, किंवा बोर कधी कटिंग केलाय का, कोणी बोर कटिंग करून खाल्लाय का, बोर ईदसाठी कधी सेल केलाय का, असे बरेच प्रश्न लोकांचे होते. रेट बद्दल तुम्ही सांगता सांगता सगळ्याच प्रश्नांची उत्तरं दिली की त्याचं ऍक्च्युअल महत्व काय आहे बोरचं आणि लोकांनी बोर का केलं पाहिजे. तरी पण माझा असा परत एक क्वेश्चन आहे तुम्हाला की सर, तुम्ही कधी बोरचं मटण खाल्लंय का? अनेक वेळा भरपूर वेळा खाल्लं. अनेक वेळा खाल्लेले. ओके. बोर हे मुळातच आपण आता तरी पैदासाठी वापरतोय, पण ते कालांतराने कटिंग सुद्धा होऊ शकतं. आमच्याकडे आम्ही ग्रेडेशन करतो ब्रीडमध्ये. पिल्लू 3-4 महिन्याचं झालं की ते आम्ही काही आमच्यासाठी स्वतःसाठी पैदाशीसाठी ठेवतो, त्यांची वंशावळ बघून. उरलेले काही बोकड आहेत जे कलर वाईज आपल्याकडे आता विकले जातात किंवा लोक कलर वाईजच अजून तरी पसंती करतात, जे पैदासाठीच घेऊन जातात. त्यामुळे आम्ही ते ग्रेडेशन करून जे काही कलर डिफिकल्ट असतात, त्यांच्यामध्ये जास्त कलर आलेला असतो किंवा कमी कलर आलेला असतो, असे बोकड आम्ही ते बाजूला काढून आम्ही बकरी ईदसाठी विकतो. आमचं बकरी ईदसाठीचं एक फिक्स कस्टमर आहे मुंबई आणि पुण्यामध्ये, ज्यांना बोर मटण खाण्याची सवय झाली किंवा बोर मधली काही जे जाणकार व्यक्ती जे दरवर्षी आमच्याकडून ईद मधून घेतात, असे जवळजवळ 50 ते 60 बोकड आमचे दरवर्षी त्याच कस्टमरला विकले जातात जे नेहमीच बोर खातात. आणि आमचा स्वतःचा जर अनुभव विचारला तर मी अनेक वेळा बोरचं मटण खाल्लेलं आहे. आपल्याकडं मटण करण्याच्या पद्धती, भारतीय पद्धती, कुठल्याही लोकांना ते कळणार नाही की हे बोरचं मटण आहे, देशीचं आहे. आपले हे मनातल्या संकल्पना आहेत. हॉटेल्समध्ये खायला जातात. शेळीचं मटण, बोकडाचं मटण, पिल्लाचं मटण, आजारी जनावराचं मटण हे कुणालाही कुठल्याही स्वरूपाचं कळत नाही, कारण आपल्याकडं त्याला भरपूर मसाले लावलेले जातात. पण आम्हाला माहीत आहे आणि असं बोर खाल्लेलं याचं आम्हाला तरी आतापर्यंत खूप चांगले बोरचे मटण आहेत. मी असे पण काही आम्ही एखाद्या वेळेस फाऱ्यात वगैरे बोकड मोडले आणि ज्याचे पाय एकदमच फ्रॅक्चर झाले ते दुरुस्त होत नाही, आम्ही आमच्या समोर ते बोकड कापून लेबरला, आम्ही स्वतःला, इथल्या शेतकऱ्यांना काही वेळेस मटण विकलेले आहेत. तर ते आवर्जून लोक परत आम्हाला भेटायला आलेत की ते कुठलं मटण होतं, जर परत असं काही कापलं तर आम्हाला सांगा. कारण आपल्याकडं देशी शेळ्यांच्या तुलनेत यांचं मांसाचं प्रमाण जास्त आहे. जे जाड मांस असतं, जसं कोंबडीमध्ये आता बॉयलर लोकांना खूप पसंत पडायला लागले, तसं बोरमध्ये
हाडांच्या तुलनेत 18% 20% हे मांसाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नक्कीच लोकांना मांसल भाग हा मटणाचा जास्त आता तरी पसंत पडतो. बोर आता जरी मार्केटमध्ये उपलब्ध नसेल तर कालांतराने बोरलाच जास्त पसंती मटणाची येऊ शकते. मला असं वाटतं की आपल्या ह्या 5 ते 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंतचे बोरचे काय जे काही डाऊट्स असतील लोकांचे ते बऱ्यापैकी सॉल्व्ह झाले असतील. त्यांचा रेट एवढा जास्त का आहे, जसं सरांनी सांगितलं की त्याच्या मागची जी मेहनत आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी आधी केलेली इन्व्हेस्टमेंट, त्याचं रिफंड भेटण्यासाठी त्यांनी जेवढी मेहनत घेतली त्याच्यामध्ये ते सगळं रिफंड होण्यासाठी त्याची कॉस्ट थोडीफार महाग आहे. बाकीच्या ॲनिमल्स पेक्षा बोरमध्ये काय क्षमता महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा काय इम्पॉर्टन्स आहे बोरचं, हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मंदारी सरांनी तुम्हाला सांगितलं. बाकीच्या ॲनिमल्स पेक्षा बोर का आहे आणि आपल्याला फार्म जर अपग्रेड करायचं आहे, आपल्याला पुढचं पाऊल जर एक टाकायचं तर बोरमध्ये आपल्याला काम केलं पाहिजे. जास्त क्वांटिटीमध्ये नाही केलं तरी आपण एक 2 ते 3 ॲनिमल्स पासून स्टार्ट केलं पाहिजे. याच्याबद्दल जर तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल बोरबद्दल किंवा बोरचं फ्युचर कसं आहे, तर विंटर फार्म्स फलटण येथे मल्हारी डेंबरे सर आपल्याला भेटू शकतात. डॉक्टर मल्हारी डेंबरे सॉरी, त्यांना तुम्ही येऊन भेटू शकता. बोरचं फ्युचर कसं आहे किंवा बोरमध्ये अजून जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्की सरांना एकदा भेट द्या. व्हिडिओच्या खाली सरांचा नंबर नाही आहे यावेळी कारण बाकी त्याच्यात भरपूर त्रास झाले. मी कट करेन हे सगळं बोलतो ते. सरांना नक्की एकदा निमकर फार्म्समध्ये येऊन भेट द्या. निमकर फार्म्समध्ये ट्रेनिंग सेशन पण होतात, त्याच्याबद्दल पण तुम्हाला चांगली माहिती भेटेल. आणि परत एकदा सांगतो की एक पाऊल पुढे जर आपल्याला टाकायचं आहे गुड फार्मिंगमध्ये, तर नक्की आपल्याला बोरबद्दल विचार करायला लागणार आणि ते जे काही डाऊट्स आहेत ते मल्हारी सर तुम्हाला पूर्णपणे सॉल्व्ह करू शकतात. थँक्यू सर, आमच्या चॅनलसाठी वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद.